तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे दत्त जयंती आणि आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती. रोहन बघतोय माझ्याकडं, मग मी बघते. देवपूजा झाली, आता देवपूजा मांडून पण घेते पूजा पण, कारण आमच्याकडे दत्त मंदिर आहे. तर ते दत्त मंदिरमध्ये पूजा असते, संध्याकाळी आरती, होम हवन सगळं कार्यक्रम असते, जेवणाचं पण असते. तर आम्ही संध्याकाळी तिकडे जाणार आहे. तर देवाला नैवेद्य वगैरे सगळं आत्ताच करणार आहे, म्हणजे सकाळीच सगळं करून घेणार आहे. पुस्तक पण आताच वाचणार आहे, पूजा मांडणार आहे. तर कशी कशी पूजा होते ते पण तुम्हाला दाखवते, आणि दत्त जयंती आम्ही कशी साजरा करतो ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते. तर आज मी सकाळचीच पूजा मांडून घेतली. 11 वाजलेत, आता पूजा झाली. आता फक्त आरती, पुस्तक वाचायचं, नैवेद्य करायचं काहीतरी. बाकीचे कामं पडलेत बघा, घरात पसारा, जरा साफसफाई करून घेते. ते राजवाड्यात गेली, राजाला सांगितले माळदराने नदीकडे माणसे पाठवली आणायला. रथ पाठवला, सासऱ्यांना घरी आणले. सन्मानाने नवी वस्त्र, कंठी, हार दिला. जिंकलेले शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातील त्या मिठाचे एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तसे सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावं शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालधाराने सैन्य बेभान लढत होते. शत्रू 10 कमी आहेत. तर इथं मी देवाला नैवेद्य पण दाखवलं. खीर केली शेवयाची. तर आता आम्ही जाणार आहे दत्त जयंतीसाठी मंदिरात, म्हणजे दुकानाकडं. सुवर्ण हॉस्पिटल हा म्हणले की तिला मी तुला डबा पाठवू का. डबा पाठवू का तुला. तिला मिस करतोय आम्ही सगळी. तुला आम्ही सगळ्यांनी मिस केलं ग. पाहायला बघितलं की तुझ्या आठवणी दाखव ना कशी झाली खराब. हे काय प्रीती नाहीये.